हे लोकांना विसरणार नाही आहोत. विसरणार मी कबूल करून घेतलं. मी येईल तुमच्या प्रचाराला, कोणत्याही पक्षाला. शरद पवार माझा नेहरू नगरच्या प्रेस कामगारांचा नेता म्हणून मी तुमच्या बरोबर आहे. म्हणून आता पण ते उभे राहणार होते. मी सांगितलं होतं भाऊ अशी अशी गडबड चालू आहे, तुम्ही बघा काय तिकीट आणा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. मी बोललो होतो ना तुम्हाला. मला तरी गडबड वाटते आणि कोणीतरी तुमच्या बोडक्यावर येऊन बसला म्हणून तुम्ही सावधगिरीने सावधगिरी बाळगा. हे जगदीश भाऊंनी आधी झेड दिली होती. म्हणून आम्ही पण राजकारणात काम करत असताना काही गोष्टी आम्हाला समजतात. जगदीश भाऊ तेवढं मोठं नाही राहता, पण इथं प्रोजेक्ट आणा, यांच्या मुलांसाठी काही करा. जसं तुमचा वारसा हक्काने तुम्ही कामाला घेता ना, तसे आमचे घर होते, आम्हाला वारसा हक्क द्या काहीतरी आम्हाला द्या. बरोबर आहे. म्हणून हे लोक तुम्ही बघा आयुष्यभर तुमच्या पाठीशी राहतील. असो आज या ठिकाणी आमचे मनोहर गायकवाड असेल, नितीन चंद्र मोरे असेल, सुरेश भाऊ असेल, निखिल असेल, या सगळ्यांनी एक चांगला उपक्रम घडून आणला. त्याबद्दल मी तुमचा शतशः आभारी आहे. कुठल्याही प्रकारची मदत, कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला कधी पण आली निम्म्या रात्री माझ्याकडे या. तुमचे प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला ग्वाही देतो. आणि या ठिकाणी आपलं माझं नेहरू नगर मित्रमंडळाने या ठिकाणी मला बोलवलं, माझा सत्कार केला, त्याबद्दल मी शतशः तुमचा ऋणी आहे. तुमचं सदैव असंच प्रेम, मार्गदर्शन, तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहील अपेक्षा बाळगतो. माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि कामगार वर्ग असल्यामुळं सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. पुन्हा एकदा सर्वांची जास्त वेळ बोलला तर माफी मागतो. माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.